नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा परिसर या विषयातील समाजातील खेळ हा पाठ। खेळ कोणाला आवडत नाही। खेळ म्हणजे काय तर मनोरंजनासाठी आणि रिकामा वेळ जाण्यासाठी लोकांनी शोधून काढलेला मार्ग म्हणजे खेळ। खेळाचे अनेक प्रकार आहेत। त्यातला पहिला प्रकार आहे बैठे खेळ, दुसरा आहे मैदानी खेळ आणि तिसरा आहे साहसी खेळ। बैठे खेळ म्हणजे आपण बुद्धिबळ, कॅरम, शब्दकोडे सोडविणे हे खेळ खेळतो ते बैठे खेळ। मैदानी खेळ म्हणजे खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल हे खेळ म्हणजे मैदानी खेळ। आणखी तिसरा प्रकार साहसी खेळ। साहसी खेळ म्हणजे ज्या खेळामध्ये साहस, धाडस आणि बुद्धी लागते अशा खेळाला आपण साहसी खेळ असे म्हणतो। आता साहसी खेळांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत। याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे रिव्हर राफ्टिंग। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रिव्हर राफ्टिंग म्हणजे काय तर फेसाळलेल्या पाण्यामध्ये, नदीच्या फेसाळलेल्या पाण्यामध्ये एका रबरी बोटमधून 5-6 लोक ती बोट वलवत जात असतात आणि त्याच्यामध्ये बोट उलटण्याचा धोका असतो। तर त्याच्यामध्ये साहस आणि धाडस लागते। दुसरा प्रकार आहे पर्वतारोहण। पर्वतारोहण म्हणजे उंच अशा बर्फाळ पर्वतामध्ये तुम्ही चढायचं आहे। याच्यामध्ये खूप धाडस लागतं। भारतातील पहिली हिमालय पर्वत चढणारी पहिली स्त्री म्हणजे बचेंद्री पाल होय। तिच्याकडे कितीतरी धाडस होतं। त्यानंतर पुढचा खेळाचा प्रकार आहे खडकारोहण। खडकारोहण म्हणजे काय, उंच अशा डोंगरावर खडकामध्ये हात रोवून, खडकाच्या कपारीमध्ये हात रोवून, पाय रोवून आपण तो खडक पार करायचा आहे। हा सुद्धा साहसी खेळ आहे। त्याचबरोबर पुढचा साहसी खेळ आहे नौकायन। नौकायन म्हणजे काय तर एका अरुंद अशा लांबट बोटीमध्ये चांगले 20-25 लोक बसतात आणि ती बोट वलवत, आपण ती नाव वलवत पुढे वेगाने जात असतात। हा तर अतिशय साहसी खेळ आहे। अशा प्रकारे हे साहसी खेळ आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक साहसी खेळ आहेत। यामध्ये पहिला खेळ आहे कुस्ती। कुस्तीमध्ये 2 व्यक्ती हा खेळ खेळत असतात। मातीमध्ये हा खेळ खेळला जातो। याच्यामध्ये सुद्धा प्रचंड ताकद आणि ऊर्जा लागते। त्याचबरोबर पुढचा खेळाचा प्रकार आहे मल्लखांब। मल्लखांब म्हणजे काय, एकाच खांबावर अनेक मुलं चढून कसरती करत असतात, त्याला म्हटलेलं आहे मल्लखांब। त्याचबरोबर खेळाचा पुढचा प्रकार आहे रस्सी खेच। या खेळामध्ये दोन्ही बाजूला 10-15 लोक असतात आणि आपल्या ताकदीप्रमाणे आपल्या बाजूला रस्सी ओढून घेत असतात। हा सुद्धा एक ताकदीचा आणि साहसी खेळ आहे। त्याचबरोबर पुढचा खेळ आहे मोठा गोल दगड उचलणे। याच्यामध्ये खूप ताकद असावी लागते। मुलांनो, खेळाचे अनेक फायदे आहेत। याच्यामध्ये खेळल्यामुळे मन उत्साही बनतं, शरीराचा व्यायाम होतो, शरीर बळकट बनतं, हार जीत स्वीकारण्याची भावना निर्माण होते, संघभावना निर्माण होते, भूक निवारण होते। असे खेळाचे अनेक फायदे आहेत। मुलांनो, आजकाल खेळाप्रमाणे व्यायामाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे। यामध्ये योगासने, ध्यानधारणा करणे, विविध शारीरिक कसरती करणे, त्याचबरोबर काही जण जिममध्ये जाऊन शारीरिक व्यायामाचे प्रकार करत असतात। वजन उचलणे, स्ट्रेचिंग यासारखे प्रकार जिममध्ये करत असतात। त्याचबरोबर ॲरोबिक्स म्हणजे संगीताच्या तालावरती नृत्य करत व्यायाम करणे हा प्रकार सुद्धा करत असतात। तर काही जण सकाळच्या वेळी मैदानामध्ये फिरायला जातात। अशा प्रकारे खेळाप्रमाणे व्यायामाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। नियमित योगा, खेळ आणि व्यायाम केल्यामुळे
आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र असा बदल घडून येतो. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते, आपले स्नायू बळकट होतात, आजारापासून आपण दूर राहतो. म्हणूनच खेळ हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग आहे. धन्यवाद.